आज आहे स्वामींचा गुरुवार आणि आज त्यांच्यासाठीच मी छान असं घेवड्याची भाजी बनवत होते. सकाळी छान अशी पूजा करून घेतली, खिचडी बनवली आणि त्यानंतर म्हटलं संध्याकाळचं काय नैवेद्य करायचं, तर छान असा घेवडा आणलेला घरून आणि तेच मी निवडून ठेवलेला होता. छान मम्मीच्या हातामध्ये जादू वेगळीच असते नाही का, तिनं कसं जरी भाज्या केल्या तरी ती वेगळी आणि टेस्ट पण छान लागते ना. आणि म्हणूनच ती बनवायची मिरचीचा घेवडा आणि मी बनवला आज चटणीचा घेवडा. छान असं चटणी टाकून त्यामध्ये लसूण खोबरं वगैरे त्याची फोडणी दिली आणि एका साईडला मी वरण भात असं लावलेलं होतं. चला म्हटलं आता पटकन वरणाला पण फोडणी देऊया. जिरे खोबरे लसूण असं फोडणी दिली आणि छान डाळ मिक्स वगैरे करून वरण पण रेडी झालं. आणि त्यानंतर घेवड्यामध्ये शेंगदाणे टाकायचं विसरलं होते मी, ते पण टाकून घेतले आणि लवकरच माझा हा स्वयंपाक झाला. आज गुरुवार होता तर पटपट म्हटलं सगळी कामे आवरायची. छान असं भांडी थोडी पडलेली होती ती पण घासून घेतली. अनुसाठी आणि माझ्यासाठी चपाती बनवली, यांच्यासाठी भाकरी बनवली आणि लवकरच माझा हा स्वयंपाक रेडी झाला. छान असं देवाची पण दिवाबत्ती करून घेतली आणि देवाला पण नैवेद्य ठेवला. तर माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करा. बाय.